respiratory tract. So come on, give me answer. फटाफट. Nasal chambers are. Nasal chambers काय आहे? नासल चेंबर कोणाला म्हणाल तुम्ही? स्पेस बॉईज तुम्हाला आन्सर करायचं. ग्रुपमध्ये जेवढे पण बॉईज असतील कॅन यू आन्सर इनटू द चॅट सेक्शन. कम ऑन, आन्सर करा चॅट सेक्शन मध्ये. सो नासल चेंबर कोणाला म्हणायचं? स्पेस बिटवीन एक्सटर्नल चेंबर, फक्त बॉईज. स्पेस बिटवीन एस्टिब्यूल अँड द रेस्पिरेटरी पॅसेज. स्पेस बिटवीन द इंटरनल लेयर्स. स्पेस बिटवीन द एक्सटर्नल अँड इंटरनल लेयर्स. नासल चेंबर कोणाला म्हणायचं? बोला लवकर. व्हॉट इज नासल चेंबर? अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आपण शनिवारी कंप्लीट केला होता. रीडिंग करत चला, बुक्स घेऊन टाका 12वीचे. सो कोणी ए म्हणतंय बॉईज मध्ये, बरेच जण. कोणी बी म्हणतंय है ना. द करेक्ट आन्सर इज व्हॉट? ए आणि बी भरपूर जण म्हणताय, बट द करेक्ट आन्सर हियर इट इज व्हॉट? इट इज डी, स्पेस बिटवीन एक्सटर्नल अँड इंटरनल लेयर्स. सो नासल चेंबर कोणाला म्हणायचं? एक्सटर्नल लेयर्स आहे म्हणजे नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिल्स पासून स्टार्ट होईल तुमचं आणि इंटरनल लेयर्स पर्यंत जो पॅसेज आहे त्या पॅसेजला आपण या ठिकाणी काय म्हणू? नासल चेंबर. क्लिअर होत आहे का तुम्हाला? बरोबर, नागपुडी है ना. सो हियर वी आर गोइंग टू ड्रॉ द डायग्राम, रफ डायग्राम. डोंट जज माय डायग्राम. आता आपण रफ डायग्राम इथे ड्रॉ करू कारण तुमचं कन्फ्युजन आहे भरपूर जणांचं. सो यस, असा जो आपला नाक असणार आहे ना, सो इथून हे झाले एक्सटर्नल लेयर्स आणि इथे इंटरनल लेयर्स असतात जे की तुमच्या फॅरिंग्स मध्ये ओपन होतील नंतर. सो हा जो स्पेस आहे ना, याला आपण काय म्हणतोय या ठिकाणी? नासल चेंबर. सो पहिले तर क्लिअर करा, नासल चेंबर म्हणजे काय? स्पेस बिटवीन टू लेयर्स. कोणते कोणते लेयर्स? तर हा सुरुवातीचा जो असणार आहे नॉस्ट्रिल. नॉस्ट्रिलचं नाव काय आहे? एक्सटर्नल लेयर. आणि याचं नाव काय आहे? इंटरनल लेयर्स. बरोबर. सो दिस इज द पार्ट है ना. तर यांच्या दोघांचा मधला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? इट इज नासल चेंबर. क्लिअर झालं तुम्हाला हा क्वेश्चन? सिंपल सिंपल क्वेश्चन आहे, ते चुकवत आहेत तुम्ही बॉईज. आता गर्ल्स साठी दुसरा क्वेश्चन. तर अनदर क्वेश्चन इज फॉर गर्ल्स. फॉर गर्ल्स. नासल चेंबर इज इंटरनली लाइन बाय. गर्ल्स तुम्हाला आन्सर करायचं आहे. जेवढे पण ग्रुपमध्ये गर्ल्स असतील आन्सर करा फास्ट. चला आन्सर करा. मृणाल, अंजली, दिशा, नंदिनी, मानसी, श्वेता. आन्सर इट. प्रेरणा, अनुजा, प्रणाली. जेवढ्या गर्ल्स आहेत रिप्लाय करा. नासल चेंबर इट इज इंटरनली लाइन बाय. कल्याणी म्हणते ए. ओके, द करेक्ट आन्सर हियर इट इज अगेन सी, बोथ ए अँड बी. नासल चेंबर इंटरनली या ठिकाणी काय? म्युकस मेम्ब्रेन पण आहे, सिलिएटेड एपिथेलियम पण आहे. नासल चेंबरचे आपण बघितले होते तीन पार्ट. तीन पार्ट कोणते कोणते? यस, हियर वी कॅन से वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल नंतर या ठिकाणी कोणता? रेस्पिरेटरी पार्ट. आणि नंतर या ठिकाणी कोणता असतो? ऑल्फॅक्टरी चेंबर. काल आपण बघितलं होतं, आठवत असेल तुम्हाला. सो पहिला जो पार्ट आहे वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल मध्ये तुमचे हेअर्स आहेत ऍज वेल एज सिलिएटेड या ठिकाणी काय? इपिथेलियम पण आहे. आणि जी काय करेल? ट्रॅप करेल डस्ट. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी म्युकस पण सिक्रेट होईल. बरोबर, म्युकस मेम्ब्रेन पण आहे. सो म्युकस इज ऑल्सो गेट सिक्रेटेड. सो बोथ अँड बी, दॅट इज करेक्ट है ना. नासल चेंबर इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स बाय. बॉईज तुम्हाला आन्सर करायचं. नासल चेंबरला दोन पार्ट मध्ये पण डिवाइड करतो आपण. ठीक आहे की आपण या ठिकाणी त्याला तीन पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं. एका नासल चेंबरला पण राईट आणि लेफ्ट पाशी दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड करतो. सो राईट नासल चेंबर, लेफ्ट नासल चेंबरचे तीन पार्ट होते ते आपण बघितले. वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट, ऑल्फॅक्टरी और सेन्सरी. पण या ठिकाणी राईट आणि लेफ्ट मध्ये जे आपण त्याला डिवाइड करतो ते कोण डिवाइड करणार आहे? विच इज गोइंग टू डिवाइड इंटू टू पार्ट्स. तर त्याचा आन्सर काय येईल? इथेमॉइड बोन, मेसेंथेमॉइड बोन, स्पेनॉइड बोन, लॅक्रिमल बोन. ऍक्च्युअली कार्टिलेज पाहिजे. and the answer should be here. We can say what? That is yes, boys, you are correct. तिला म्हणा लिंकवर क्लिक कर म्हणा. बरोबर, जॉईन व्हायला प्रॉब्लेम येतोय ना प्रियंकाला. तिला म्हणा लिंकवर बरोबर क्लिक कर. आणि लिंकवरून नसेल होत तर मग पासपोर्ट टाकून बघ म्हणा. पासपोर्ट टाकून कनेक्ट कर म्हणा. मी परत शेअर करतो हाऊ टू कनेक्ट द झूम मीटिंग. नवीन जे स्टुडंट आहे त्यांना प्रॉब्लेम येतो आय थिंक. गेस्ट म्हणून त्यांनी
सिलेक्ट करायचं ना, ऍज अ गेस्ट म्हणून कनेक्ट करायचं ना. द अँटेरियर, काय प्रॉब्लेम येतोय का झूम जॉईन करताना? द अँटेरियर मोस्ट पार्ट ऑफ द नसल चेंबर. गर्ल्स तुम्हाला सांगायचं याचा आन्सर. अँटेरियर मोस्ट पार्ट ऑफ द नसल चेंबर कोणता आहे? द अँटेरियर मोस्ट पार्ट ऑफ द नसल चेंबर. गर्ल्स त्याचा आन्सर येऊन गेलाय ते वेस्टिब्यूल. चला मीच पटापट आन्सर करतो. द पार्ट ऑफ नसल चेंबर दॅट वॉर्म्स एअर अँड मेक इट मॉइस्ट इज. असा कोणता पार्ट आहे नसल चेंबरचा? ओपन टू ऑल बॉयज अँड गर्ल्स. कॅन यू आन्सर दिस क्वेश्चन? द पार्ट ऑफ नसल चेंबर दॅट वॉर्म्स एअर, म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड वेसल असतील, असा कोणता पार्ट आहे? कल्याणी इज टेलिंग बी, अंजली इज टेलिंग बी, अजिंक्य इज टेलिंग ए. नो, इट इज नॉट ए. इट शुड बी रेस्पिरेटरी पार्ट. रेस्पिरेटरी पार्ट मध्ये काय प्रेझेंट आहे? तर आपण बघतोय यस हियर वी कॅन से ब्लड वेसल, वस्क्युलर, आणि त्याच्यामुळे ते वार्म करतील. सो करेक्ट आन्सर इज बी. बी इज करेक्ट वन. गुड. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. द पार्ट ऑफ नसल चेंबर. इट इज रेस्पिरेटरी पार्ट. क्लिअर झालं. लेंथ ऑफ फॅरिंग्स. फॅरिंग्सची लेंथ किती असते? एनीबडी नोज द लेंथ ऑफ फॅरिंग्स? कोणाला माहिती आहे का? आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे थोडा. एनीबडी नोज द लेंथ ऑफ फॅरिंग्स? इट इज लेंथ ऑफ फॅरिंग्स. यस मयंक, करेक्ट. इट इज 12 सेंटीमीटर. द अप्पर पार्ट ऑफ फॅरिंग्स इज. फॅरिंग्सचा पहिला पार्ट कोणता आहे? ओरो, लॅरिंगो, नासो, बोथ ए अँड बी. कोणता पार्ट येईल? अप्पर पार्ट ऑफ फॅरिंग्स. अप्पर पार्ट ऑफ फॅरिंग्स इट इज ओरो फॅरिंग्स. नो, ए नाही येणार इथे. इट इज सी, नासो फॅरिंग्स है ना. सो करेक्ट. रिया, रिया इज व्हेरी फास्ट. रिया इज करेक्ट. प्रेरणा इज करेक्ट. इज नासो फॅरिंग्स. पहिला पार्ट कोणता? नासो, त्याच्यानंतर ओरो, त्याच्यानंतर लॅरिंगो. सो 3 पार्ट आहे. आणि मग आता आपण या ठिकाणी अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकचा नेक्स्ट पार्ट बघतोय, दॅट इज ट्रॅकिया. पण आपण इथपर्यंत काय काय डिस्कस केलं होतं? लेट वी आर गोइंग टू डिस्कस वन्स अगेन ऑन द व्हाईट बोर्ड. व्हाईट बोर्डवर आपण एकदा बघू. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम आपण स्टार्ट केली आहे. त्याच्या आधी आपण बघितलं यस हियर वी कॅन से जो रेस्पिरेटरी सर्फेस आहे त्याच्या प्रॉपर्टीज. रेस्पिरेटरी सर्फेसच्या प्रॉपर्टीज: लार्ज सर्फेस एरिया पाहिजे, थिन पाहिजे, वस्क्युलर, परमिएबल आणि मॉइस्ट पाहिजे. यस. प्लांट्समध्ये कोणते पार्ट्स होते रेस्पिरेशनचे? वी नोज दॅट रेस्पिरेटरी पार्ट इन प्लांट्स इज स्टोमॅटा आणि लेंटिसल्स. स्टोमॅटा आणि लेंटिसल्स. यस, वी नोज दॅट. नंतर आपण या ठिकाणी बघितलं होतं की बरोबर ऍनिमल्समध्ये रेस्पिरेटरी पार्ट कोणते आहे? ऍनिमल्समध्ये आपण मेजरली या ठिकाणी बघितलं होतं पहिले तर यस हियर वी कॅन से प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आपण बघितलं की मॉडिफाईड झालं स्किन मध्ये. नंतर जे अक्वॅटिक अॅनिमल होते त्यांच्यामध्ये काय होते? गिल्स. आणि जे आता टेरेस्ट्रियल अॅनिमल आहे त्यांच्यामध्ये काय? लंग्स. सो असं मॉडिफिकेशन झालंय. तर एवढा पार्ट आपण पहिल्या लेक्चरला रिवाइज केला होता. नंतर आपण काल बघितलं होतं शनिवारी की सगळ्यात पहिला पार्ट कोणता आहे? एक्सटर्नल लेअर. एक्सटर्नल लेअर पासून या ठिकाणी आता जी एअर आहे ती पास होईल. कुठे पास होईल? तर आपण म्हणू नासल चेंबरमध्ये. आणि नासल चेंबर मधून या ठिकाणी कुठे जाईल ती? इंटरनल लेअर. सो एक्सटर्नल लेअर आणि इंटरनल लेअर मधला जो पार्ट आहे त्या पार्टला आपण काय म्हटलं? नासल चेंबर. नासल चेंबरचे 3 पार्ट पडतात. तुम्हाला माहिती आहे, पटापट सांगत चला कोणते पार्ट आहे. पहिला पार्ट कोणता आहे? वेस्टिब्यूल. दुसरा पार्ट कोणता आहे? रेस्पिरेटरी पार्ट. बरोबर. आणि तिसरा पार्ट कोणता आहे? यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज ऑल्फॅक्टरी चेंबर. असे 3 पार्ट पडतात नासल चेंबरचे, है ना. क्लिअर? बरोबर. सो नाव फर्दर आपण बघितलं वेस्टिब्यूल मध्ये काय प्रेझेंट आहे. वेस्टिब्यूल मध्ये आपण या ठिकाणी म्हटलं की समथिंग इज प्रेझेंट. व्हॉट इज दॅट? तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? यस, दॅट इज वेस्टिब्यूल मध्ये आपण प्रेझेंट आहे, दॅट इज हेअर्स. आणि हेअर्स काय करतील? फिल्टर करतील, ट्रॅप करतील डस्ट पार्टिकल्सला. सो जे डस्ट पार्टिकल्स आहे ना, जे या ठिकाणी बरोबर मायक्रोब्स आहेत, तर या सगळ्यांना ट्रॅप करण्याचं काम कोण करतील? हेअर्स विच आर प्रेझेंट इन वेस्टिब्यूल. पुढे आपण या ठिकाणी डिस्कस केलं नेक्स्ट. त्याच्यानंतर आपण अंडरस्टँड केलं होतं यस दॅट इज रेस्पिरेटरी पार्ट. रेस्पिरेटरी पार्ट या ठिकाणी कसा आहे? इट इज हायली वस्क्युलर. आणि वस्क्युलर पार्ट असल्यामुळे तो काय करेल? वार्म करेल आणि मॉइस्ट करेल. कशाला? दॅट इज एअर विच इज कमिंग इन टू अवर रेस्पिरेटरी ट्रॅक. आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जी एअर येईल त्याला तो काय करेल? मॉइस्ट करेल ऍज वेल एज वार्म करेल. आणि ऑल फॅक्टरी चेंबर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? स्मेलिंग, है ना. सो काही जणांना स्मेल पॉवर खूप चांगली असते, त्यांचे घाणेंद्रिय बरोबर, म्हणजे नो स्मेल हियर इट इज व्हेरी पॉवरफुल. स्मेल डिटेक्शन करेक्ट आहे. सो असं आपण या ठिकाणी बघितलं होतं कुठपर्यंत? दॅट इज चेंबर, ऑल फॅक्टरी चेंबर. पुढे आता इंटरनल लेअर्स नंतर नेक्स्ट पार्ट कोणता स्टार्ट होईल? आपला फॅरिंग्स. नेक्स्ट पार्ट कोणता स्टार्ट होईल? फॅरिंग्स. आणि फॅरिंग्स मध्ये आपण बघतोय कोणते कोणते पार्ट असतात फॅरिंग्स मध्ये. यस, सो फॅरिंग्सचे आपण बघतोय की परत 3 पार्ट पडतात. पहिला पार्ट आहे नासो फॅरिंग्स, नंतर ओरो फॅरिंग्स आणि नंतर लॅरिंगो फॅरिंग्स.
सो ओरोफॅरिंग्स असा एक पोर्शन आहे जिथे या ठिकाणी रेस्पिरेटरी सिस्टीम ऍज वेल एज डायजेस्टिव्ह सिस्टीम बोथ आर गोइंग टू कंबाईन, दोन्ही कंबाईन करतील रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम. लॅरिंगोफॅरिंग्स पुढे कंटिन्यू करेल कोणत्या पार्ट मध्ये, तर आपण म्हणतो लॅरिंग्स. कन्फ्युज होऊ नका बिलकुल, है ना, शब्द थोडेफार सारखे आहेत पण डोंट गेट कन्फ्युज. आता लॅरिंग्स आता या ठिकाणी आल्यानंतर लॅरिंग्स मध्ये कन्फ्युज या ठिकाणी कंटिन्यू एअर आल्यानंतर लॅरिंग्सला आपण काय म्हणतोय, व्हॉइस बॉक्स, साऊंड बॉक्स. का बरं व्हॉइस बॉक्स म्हणतो आपण याला, कारण याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, यस व्हाय इट इज कॉल्ड एज व्हॉइस बॉक्स, कारण याच्यामध्ये प्रेझेंट आहे व्होकल कॉर्ड्स. आणि व्होकल कॉर्ड्स मधून जेव्हा एअर पास होईल तेव्हा या ठिकाणी साऊंड तयार होईल. आता व्होकल कॉर्ड मधून जेव्हा एअर पास होते तेव्हा साऊंड तयार होतो, यस वी नोज दॅट. आणि मग पुढे आपण या ठिकाणी अंडरस्टँड करू की या जो साऊंड आहे त्याला मॉडिफाईड करतील, मॉड्युलेशन होईल त्याचं बाय दी टंग, बाय दी लिप्स, टीथ, बरोबर, नासोफॅरिंग्स, आणि मग या ठिकाणी वर्ड्स तयार होतील. सो अशा प्रकारे आपण त्याचं मॉड्युलेशन करतो. ठीक आहे, इथपर्यंत काल आपण डिस्कस केलं होतं. अजून या ठिकाणी आपण लॅरिंग्स मध्ये एक पार्ट बघितला होता ज्याची जी स्टार्टिंग आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्लॉटिस, आणि ग्लॉटिसची कव्हरिंग कोणती होती, इपिग्लॉटिस. आणि इपिग्लॉटिस काय करतो, तर या ठिकाणी प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड, है ना, या ठिकाणी इंटू युअर ट्रॅकिया, ट्रॅकियामध्ये तो प्रिव्हेंट करतो. तर एवढं आपण सगळं डिस्कस केलेलं होतं, है ना. आता आपण या ठिकाणी मूव्ह करून नेक्स्ट पार्टवर, आजच्या पॉइंटवर, फर्दर पॉइंटवर या ठिकाणी आपण आता जाऊ. आणि यस हिअर इट इज कॉल्ड एज लॅरिंग्स. नंतर नेक्स्ट पार्ट कोणता आहे, दॅट इज ट्रॅकिया. मी आज अॅनिमेशन पण पाठवलंय, आय होप की तुम्ही बघितलं असेल ग्रुपवर, है ना. सो नाउ हिअर वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट पार्ट, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, यस यस प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल. सो आपण आता या ठिकाणी नेक्स्ट पार्ट बघतोय, ट्रॅकिया. सो वेन वी टॉक अबाउट ट्रॅकिया, सो ट्रॅकियाला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, विंड पाईप. सो ट्रॅकियाला आपण काय नाव देतो, यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, विंड पाईप. सो विंड पाईपला आपण डिस्कस करतोय, ट्रॅकियाला आपण डिस्कस करतोय. इट इज लॉंग ट्यूब ऑफ 10 to 12 सेंटीमीटर. सो एक लॉंग ट्यूब आहे. आता आपण या ठिकाणी बघतो, दिस इज द लॉंग ट्यूब, ही दिसते तुम्हाला सगळ्यांना. तर एवढी जी लॉंग ट्यूब आहे ही, या लॉंग ट्यूबला आपण या ठिकाणी काय म्हणतो, ट्रॅकिया, है ना. सो अशी एक लॉंग ट्यूब असते 10 ते 12 सेंटीमीटरची. इंचेस मध्ये जर त्याला आपण म्हटलं तर 4 ते 5 इंचेस, बरोबर. आणि मग ही जी लॉंग ट्यूब आहे लंग्सच्या पहिले, तर याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, टी फॉर ट्रॅकिया. सो दिस इज युअर ट्रॅकिया, याला आपण या ठिकाणी काय नाव देतो, ट्रॅकिया. ओके, so it is a long tube of 10 to 12 centimeter in length. It runs through the neck in front of the esophagus and extend into and up to the middle of thoracic cavity. तर आपल्याला काय ध्यानात ठेवायचं की आता ही नेक मधून रन करेल आपल्या 10 ते 12 सेंटीमीटरची एक ट्यूब आहे, है ना. इथे तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये, दिस इज द ट्यूब, 10 ते 12 सेंटीमीटरची ही ट्यूब आहे. दिस इज युअर ट्रॅकिया, अॅनिमेशन मध्ये दाखवतोय तुम्हाला. आणि 10 ते 12 सेंटीमीटरची ट्यूब आहे, 4 ते 5 इंचाची एक ट्यूब आहे आपल्या नेक रिजन मध्ये. आणि फ्रंट ऑफ उसोफेगस म्हणजे वेंट्रल साइडला ट्रॅकिया आहे आणि डॉर्सल साइडला कोण आहे, डॉर्सल साइडला अन्ननलिका आहे आपली, उसोफेगस. म्हणजे समोर आपल्या नेक रिजन मध्ये आपण जर असं हात लावला नेक रिजन मध्ये, तर आपला हात कोणत्या ट्यूबला लागेल, ट्रॅकिया का उसोफेगस. तर आन्सर इज ट्रॅकिया. पहिले ट्रॅकिया आहे आणि ट्रॅकियाच्या पाठीमागे या ठिकाणी बॅक साइडला काय आहे, उसोफेगस, है ना. सो यस दॅट इज वेंट्रल म्हणजे समोरची साइड. वेंट्रल साइडला या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहे, तर आपण म्हणू यस हिअर वी कॅन से ट्रॅकिया. आणि मग डॉर्सल साइडला आपण या ठिकाणी काय म्हणू, काय प्रेझेंट आहे, यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, उसोफेगस. and it extend into and up to the middle of thoracic cavity. तर या ठिकाणी आता हा ट्रॅकिया जो आहे 12 सेंटीमीटरचा हा एक्सटेंड होतोय आपल्या चेस्ट रिजन पर्यंत, थोरॅसिक कॅव्हिटी पर्यंत. सो थोरॅसिक कॅव्हिटी, थोरॅसिक चेंबरच्या आतमध्ये आता या ठिकाणी आपला हा ट्रॅकिया रनतो. इट इज सपोर्टेड बाय सी शेप 16 to 20 रिंग्स. आता तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, इथे काय एक ही रिंग आहे, मी व्हाईटने दाखवतो तुम्हाला, सी शेप. ही दुसरी रिंग आहे सी शेप, तिसरी रिंग आहे, चौथी रिंग आहे ना, 5वी रिंग आहे, 6 रिंग आहे. मी 6 काढतो इथे, पण ऍक्च्युअली किती असतात अशा, 16 ते 20, कमीत कमी 16, जास्तीत जास्त 20. बघा आता हा जो आपला ट्रॅकिया आहे, या ट्रॅकियाच्या सराउंडिंगला अशी रिंग असेल, ही एक रिंग, ही एक रिंग, ही एक रिंग. आता मी या डायग्राम मध्ये 3च काढल्या, पण अशा किती आहे, 16. यांचे नंबर पण विचारतात किती असतात या रिंग, 16. सी शेप रिंग. आता सी शेपच का बरं,
तर आपल्याला माहिती आहे ट्रॅकियाच्या पाठीमागे काय आहे, उसोफेगस. जर कम्प्लीट सर्क्युलर असते ती, बरोबर, सपोज जर आपण म्हटलं की हे सी शेप नसून कम्प्लीट सर्क्युलर असते, तर मग डॅमेज झाला असता. कोणता पार्ट डॅमेज झाला असता, उसोफेगस. उसोफेगस इज गेट डॅमेज, बरोबर. सो उसोफेगस या ठिकाणी डॅमेज झालेला असतं, पण त्याच्या मागे उसोफेगस आहे आणि त्याच्यामुळे ती कम्प्लीट नाहीये, सर्क्युलर नाहीये. तर ही ट्रॅकियल रिंग कशी आहे, दॅट इज हिअर वी कॅन से सी शेप आहे. आणि त्यांचे नंबर्स किती असतात मग, 16 ते 20. इट इज मेड अप ऑफ कार्टिलेज. आणि मग याचं फंक्शन काय, तर इट गो मेन फंक्शन आहे या ठिकाणी, इट गोइंग टू प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ ट्रॅकिया. सो आपण काय म्हणतो, ट्रॅकिया काय करेल, इन्स्पिरेशन आणि एक्सपायरेशन, हवा आतमध्ये घेईल आणि हवा बाहेर काढेल. पण मग जर त्याच्यामध्ये हवा नसली तर ती ट्यूब आहे ना, ती ट्यूब कोलॅप्स होऊन जाईल, बरोबर है ना. ती ट्यूब काय होऊन जाईल, या ठिकाणी जर एअर प्रेझेंट नाही आपल्या ट्रॅकियामध्ये तर कोलॅप्स होऊन जाईल. पण त्याला सपोर्ट देणे, त्याचा शेप मेंटेन करणे, त्याला कोलॅप्स होण्यापासून वाचवणे, हे सगळं फंक्शन कोण करत आहे, तर कार्टिलेजच्या ज्या रिंग्स आहेत. सो दे आर गोइंग टू डू इट्स फंक्शन. इट गोइंग टू प्रिव्हेंट हिअर वी कॅन से ट्रॅकिया फ्रॉम कोलॅप्सिंग पासून या ठिकाणी प्रिव्हेंट करेल. समजतंय तुम्हाला ट्रॅकिया बद्दल आपण या ठिकाणी काय काय बघितलं, बरोबर है ना. सो या ठिकाणी आपण पुढे येऊ. अजून मी तुम्हाला इथपर्यंत काय व्हाईट बोर्डवर परत एकदा सांगतो. पोल वगैरे दिसत नाही ना आता. सो आय एम गोइंग टू एंटर अगेन इन टू व्हाईट बोर्ड. सो आपण काय म्हटलं, ट्रॅकिया म्हणजे काय, तर अशी एक आता लॅरिंग्स पासून पुढे ट्यूब निघते. सो अशी एक ट्यूब आहे 10 ते 12 सेंटीमीटरची आणि 4 ते 5 इंचाची. 1 इंच म्हणजे 2.5 सेंटीमीटर. तर त्याच्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो अशी एक ट्यूब आहे आणि मग इथे लंग्स असतात. लंग्सवर नंतर येऊ आपण. राईट अँड लेफ्ट असा नसतो त्यांचा, डोंट जज माय डायग्राम. पण हा पार्ट कोणता आहे, यस हिअर इट इज कॉल्ड एज ट्रॅकिया. तर आपल्याला काय क्लिअर झालं, याची लेंथ किती आहे, लेंथ याची 10 ते 12 सेंटीमीटर. क्लिअर झालं. आणि मग आता या ठिकाणी कुठून स्टार्ट होतंय, लॅरिंग्स पासून चेस्ट रिजन मध्ये एंटर करेल. आणि मग आपण बघतोय की यांना असा सी शेपच्या कार्टिलेजच्या रिंग आहे. इथे मी 4 काढल्या, पण अशा किती आहेत, 16, कमीत कमी 16 आहे. 16 आणि जास्तीत जास्त किती आहे, 20. सो 16 ते 20 रिंग्स आहे. आणि यांचं मेन फंक्शन काय आहे, इट गोइंग टू प्रिव्हेंट ट्रॅकिया. ट्रॅकियाला प्रिव्हेंट करतो फ्रॉम कोलॅप्सिंग. म्हणजे जर हवा नसली, एअर नसली ट्रॅकियामध्ये तर जमा होऊन जाईल. पण असं आपला ट्रॅकिया जमा नाही होत. का बरं जमा नाही होत, कारण की या ठिकाणी कोणती रिंग असते, यस हिअर इट इज व्हॉट, दॅट इज द रिंग पट्टी. ही रिंग जी आहे, बरोबर सांगितलं ना कल्याणी, तेच तर सांगतोय की या रिंगची गरज काय आहे, तर इट प्रिव्हेंट द कोलॅप्सिंग ऑफ ट्रॅकिया. या कार्टिलेजच्या ज्या रिंग आहे ना, त्या काय करतील, प्रिव्हेंट करतील कोलॅप्सिंग. क्लिअर झालं का तुला, आवाज येत नाहीये का, आवाज येत नाहीये का माझा तुम्हाला, इज माय साऊंड इज क्लिअर, ऑडिबल आहे सगळ्यांना, क्लिअर, गुड. सो नाव फर्दर आपण आता या ठिकाणी येऊ नेक्स्ट पॉइंट वर. आता थोडंसं आपण याचं हिस्टॉलॉजी बघू, आतमध्ये कसं स्ट्रक्चर आहे, काय काय प्रेझेंट आहे. इट इज लाईन इंटरनली विथ सिलिएटेड सुडोस्टॅटिफाईड इपिथेलियम. सो आपला जो ट्रॅकिया आहे त्याच्यावर सिलिया प्रेझेंट आहे, सिलिया प्रेझेंट आहे, एज वेल एज सुडोस्टॅटिफाईड इपिथेलियम आहे. तुम्हाला माहिती आहे सिंपल कंपाऊंड इपिथेलियम है ना, सुडोस्टॅटिफाईड आहे, कंपाऊंड इपिथेलियम आहे, सिलिएटेड आहे. अँड म्युकस ग्लँड दॅट ट्रॅप द अनवॉन्टेड पार्टिकल, प्रिव्हेंट देअर एंट्री इनटू द लंग्स. बरोबर. तर मी परत आता व्हाईट बोर्डवर जातो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. सो आता आपण काय म्हटलं की हा तो आपला ट्रॅकिया आहे, ठीक आहे. सो मुद्दामून आता आय एम गोइंग टू चेंज द कलर. सो तुम्हाला एक्झॅक्टली त्याचा आतमध्ये स्ट्रक्चर कसं आहे ते क्लिअर होईल. सो नाऊ आय एम गोइंग टू टेक द कलर, येस पिंक कलर घेतो मुद्दाम. सो सपोज हिअर वी कॅन से व्हॉट, आता याच्यामध्ये असं ट्रॅकियामध्ये काय प्रेझेंट आहे, सिलिएटेड इपिथेलियम. आणि कोणती आहे, दॅट इज सुडोस्टॅटिफाईड इपिथेलियम. सो असे सिलिएटेड सुडोस्टॅटिफाईड इपिथेलियम आहे आणि म्युकस ग्लँड, बरोबर. सो इट इज सिलिएटेड इपिथेलियम, सुडोस्टॅटिफाईड इपिथेलियम. तर पहिले तर नंबर ध्यानात ठेवा की कार्टिलेजच्या रिंग किती आहे, 16 ते 20. आणि नंतर मग आता कोणत्या सेल्स आहेत ट्रॅकियामध्ये, तर इट इज सुडोस्टॅटिफाईड सिलिएटेड इपिथेलियम, बरोबर. आणि एवढंच नाही तर म्युकस ग्लँड पण आहे. आणि म्युकस ग्लँड आता सपोज मी आता पिंकनेस दाखवलाय, वाटलं तर तुम्ही दुसरा कलर घ्या. इट गोइंग टू प्रोड्यूस द म्युकस. आणि हे का बरं, कारण जर एखादा डस्ट पार्टिकल जर सपोज नॉस्ट्रिल्स मधून एंटर झाला आपल्या ट्रॅकियामध्ये, तर तो डस्ट पार्टिकल परत या ठिकाणी काय करेल, त्याला टॅप करून घेईल. म्युकस काय करेल, त्याला ट्रॅप करून घेईल डस्ट पार्टिकलला. आणि हे सिलिया काय करतील, यांची मुवमेंट आउटवर्ड डायरेक्शनला आहे. सो हिअर वी कॅन से इट विल गेट एक्सपेल आउटसाइड. सो हा म्युकसद्वारे आपण या ठिकाणी बाहेर फेकतो. आता एक थोडंसं एक्झाम्पल घ्या, तुम्ही जर एखाद्या एरियामध्ये गेले, धूळ जिथे जास्त आहे किंवा मग पोलन ग्रेन्स जास्त आहे, अशा एरियामध्ये तुम्ही गेले, तर मग तुम्हाला थोडा खोकला येतो त्या ठिकाणी.
आणि तो म्युकस आपण बाहेर फेकतो. असं का बरं? कारण जे धुळीचे कण आतमध्ये गेलेले असतात ते ट्रॅकियाच्या म्युकसमध्ये या ठिकाणी ट्रॅप केले जातील आणि मग त्याला या ठिकाणी सिलेटेड मुवमेंटद्वारे बाहेर फेकल्या जाईल. सो दॅट इज देअर फंक्शन ट्रॅकियाच. एवढं क्लिअर झालं मग. सो अॅनाटॉमी ध्यानात ठेवा थोडी याची, की याची लेंथ किती आहे? 10 ते 12 सेंटीमीटर लेंथ आहे. बरोबर. 16 ते 20 कार्टिलेजियस रिंग्स या ठिकाणी प्रेझेंट आहे. सी शेप है ना. सी शेपच का? कारण मग त्याच्या मागे जो हा असतो या ठिकाणी उसोफेगस, तो डॅमेज व्हायला नको. त्याच्यामध्ये इंटरनली कोणत्या सेल प्रेझेंट आहे? सिलिएटेड सुडोस्टॅटिफाईड इपिथेलियम प्रेझेंट आणि म्युकस ग्लँड प्रेझेंट आहे. आणि हे काय करतात? मग ट्रॅप करतात कोणाला? अनवॉन्टेड पार्टिकल्स, प्रिव्हेंटिंग देअर एंट्री इनटू दी लंग्स. सो जे अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत त्यांची एंट्री त्या ठिकाणी ते प्रिव्हेंट. सो आय थिंक ट्रॅकिया इज ऑल्सो गेट क्लिअर टू यू. सगळ्यांना ट्रॅकिया क्लिअर झालेला आहे. आता एक क्वेश्चन आहे तुम्हाला इथे. काव्या अंडरवेट सर्जिकल प्रोसिजर. काव्या नावाची एक मुलगी आहे आणि तिचं ऑपरेशन झालं, सर्जिकल प्रोसिजर झालं. तिचं कोणती ऑपरेशन झालं? त्या ऑपरेशनचं नाव होतं रायनोप्लास्टी. कोणतं ऑपरेशन केलं तिने? रायनोप्लास्टी. व्हॉट कुड हॅव बीन द रिझन फॉर सच सर्जरी? मग तिने रायनोप्लास्टी का केली असेल? त्याचं काय कारण असेल? तिचं एक ऑपरेशन झालं. कोणतं ऑपरेशन झालं? रायनोप्लास्टी. ऑपरेशनचं नाव मी सांगून दिलं तुम्हाला, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय. व्हॉट इज द रिझन वाय शी अंडरवेंट रायनो सर्जरी, रायनोप्लास्टी? ऑन विच पार्ट ऑफ द बॉडी इट इज कॅरिड आउट? मग तो कोणत्या पार्टवर झालेला आहे ती सर्जरी? ती कोणत्या पार्टवर झाली ते तुम्हाला सांगायचं. तर याचा आन्सर काय येईल? कॅन यू गेस? रायनोप्लास्टी काय असतं? यस, सो दॅट इज द क्वेश्चन. रायनोप्लास्टी काय असतं? दॅट इज विच पार्ट ऑफ द बॉडी इट इज कॅरिड आउट? द आन्सर इज नोज. आपण बघू. सो तुम्ही भरपूर वेळेस न्यूजपेपर मध्ये ऐकलं असेल की ज्या ऍक्ट्रेस मोस्टली, सो मेनी ऍक्टर्स, दे आर गोइंग टू डू दिस सर्जरी. एक प्लास्टिक सर्जरीचा प्रकार रायनोप्लास्टी, नाकाची सर्जरी आपण म्हणतो. बघा, काव्याचा फोटो पण दाखवलाय मी. शी इज काव्या. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये त्याचा फोटो. तर शी इज काव्या. तिला विचारा आता काव्याला, ताई तू का बरं केली सर्जरी? मग ती सांगेल. बरोबर की बिफोर या ठिकाणी थोडा नाकाचा शेप जो होता है ना, तो वेगळा होता. सो कॉस्मॅटिक रिझन साठी, चांगलं दिसण्यासाठी है ना, काव्याने काय केलेलं आहे? रायनोप्लास्टी सर्जरी केलेली आहे. है ना. बघा काव्या काय सांगते. काव्या अंडरगॉन दिस सर्जरी फॉर कॉस्मॅटिक रिझन. है ना. कशासाठी तिने ही सर्जरी केलेली? रायनोप्लास्टी कॉस्मॅटिक रिझन साठी. बरोबर, चांगलं दिसण्यासाठी. डिसफिगरमेंट असेल नोज मध्ये ड्यू टू ट्रॉमा और बर्थ डिफेक्ट. काही बर्थ डिफेक्ट असतो, कोणाचं नाक चप्पट असतं एकदम, किंवा एखादं वाढलेलं असतं मोठं एकदम, है ना. भांडणामध्ये कोणीतरी जोरात पंच केलेला असेल नाकावर, व्हॉट एव्हर इट मे बी. बरोबर, बर्थ डिफेक्ट असेल किंवा ट्रॉमा असेल. टू रिपेअर द फ्रॅक्चर नोज. जर नोज फ्रॅक्चर होऊन गेला असेल किंवा शेप या ठिकाणी चांगला नसेल तर कॉस्मॅटिक रिझन साठी सो मेनी हिअर वी कॅन से व्हॉट the persons they are going to do the rhinoplasty, and rhinoplasty is performed on the nose. तर कशावरती सर्जरी केली जाते? व्हॉट इज मीन बाय रायनोप्लास्टी? रायनोप्लास्टी म्हणजे सर्जरी ऑन द नोज, नाकाचं ऑपरेशन. त्याला आपण काय म्हणतो? रायनोप्लास्टी. तुम्ही ऐकलं असेल ना, खूप न्यूज मध्ये सुरू असतं की या ठिकाणी फिल्म ऍक्टर्स, बघा एवढ्या सगळ्या ऍक्ट्रेस आहेत, त्यांनी रायनोप्लास्टी केलेलं आहे. अनुष्का शर्मा, वाणी कपूर, ऐश्वर्या राय, नर्गिस फकरी, आदित्य राव, प्रीती झिंटा. ओळखता का तुम्ही यांना? प्रियंका चोप्रा, करिश्मा कपूर, कतरिना कैफ. एक दोन तुम्हाला दाखवले पण पिक्स. सो बघा, बिफोर अँड देन आफ्टर. दिस इज बिफोर, दिस इज शिल्पा शेट्टी. ओळखू येते का? आणि दिस इज आफ्टर रायनोप्लास्टी. सो नाकाचा शेप पूर्ण चेंज झालेला आहे. सो हिअर यू कॅन सी व्हॉट एव्हर द चेंजेस इन टू द नोज. दिस इज श्रुती हसन. आता ओळखणार पण नाही, वाटत पण नाही श्रुती हसन आहे. अँड नाऊ शी इज. So this is the change, and this change here, yes, so many actors. इथे फक्त मी काही इन्क्लूड केलेले आहेत, पण मोस्टली हिरोईनच करतात. हिरो नाही करत का? आय डोंट नो. बरोबर. सो दे वेंट undergone here we can say such kind of surgery which is called as what? That is rhinoplasty. I hope now it is get clear to you. Clear झालंय का तुम्हाला? Find out तुम्ही करा जरा. यस, व्हॉट सर्जरी म्हणजे इंटरनल पूर्ण. व्हॉट इज द रोल ऑफ टॉन्सिल इन अवर बॉडी? आता हा वर्ड ऐकलाय का तुम्ही? टॉन्सिल. त्याचा रोल काय आपल्या बॉडीमध्ये? कॅन यू टेल मी? एनीबडी टेल मी? व्हॉट इज द रोल ऑफ टॉन्सिल इन अवर बॉडी? आपल्या बॉडीमध्ये टॉन्सिल असतं का? कुठे असतं? त्याचा रोल काय? हाऊ मेनी पेअर्स ऑफ टॉन्सिल डू वी हॅव? किती टॉन्सिल्सचे पेअर आहेत? फाइंड आउट करा. तुम्ही शोधून काढा असं म्हटलंय. कोणाला माहिती आहे का आन्सर? मी तर सांगणारच आहे. माउथ मध्ये असतो. येस,
व्हॉट इज रोल? एक पेअर. मानसी म्हणते 1 पेअर आहे. रिया म्हणते 2 पेअर. हु इज करेक्ट? येस, घशात असतो. म्युकस ग्लँड इज कनेक्टेड फॉर फ्री इन ट्रॅकिया. ओके, त्याचा रोल काय? ठीक आहे, लोकेशन सगळ्यांना माहिती. टॉन्सिल आ करा, आरशात जाऊन बघा, दिसेल तुम्हाला टॉन्सिल असं आतमध्ये लटकलेलं आपल्या घशामध्ये, सगळ्यांना दिसेल. येस, सो इट इज मेनली या ठिकाणी त्याचा रोल काय आपण डिस्कस करू. सो टॉन्सिल आर इन्व्हॉल्ड इन इम्युनॉलॉजिकल रिएक्शन्स. इम्युनिटी सिस्टीमचा पार्ट आहे, लिम्फॉइड ऑर्गन आहे, बरोबर. सो इट इज द इम्युनॉलॉजिकल रिएक्शन्स अगेन्स्ट द फॉरेन इन्व्हेडर दॅट इंजेस्टेड इन ऑर इनहेल. तर आपण जे श्वासामध्ये फॉरेन इन्व्हेडर इनहेल करतो, फॉरेन पार्टिकल्स इनहेल करतो, मायक्रोब्स इनहेल करतो, आपल्या जेवणामध्ये इंजेस्ट होतात मायक्रोब्स, त्या सगळ्यांना किल करणं, दॅट इज द रोल ऑफ इयर वी कॅन से अबाउट टॉन्सिल. सो इम्युनिटी सिस्टीमचा पार्ट आहे, जो इम्युनॉलॉजिकल पार्ट आहे. आणि यस, 3 टाइप्स असतात त्या ठिकाणी टॉन्सिलचे. मग कोणते कोणते प्रकार आहेत? तर पहिले आपण बघतोय, यस, दॅट इज पॅलेटाईन अँड देन लिंग्वल. सो आपल्या घशामध्ये जो दिसतोय तुम्हाला, सो हा कोणता आहे? इट इज पॅलेटॉईन. याचा पेअर असतो ऍक्च्युली. पॅलेटॉईन आणि हा जो आहे हा लिंग्वल आहे, तर यांचे पेअर असतात. सो पॅलेटाईन अँड देन लिंग्वल, दे आर इन पेअर्स. हे 2 प्रकार झाले. एक प्रकार कोणता? पॅलेटाईन. नोट डाऊन करून घ्या, वाटलं तर मी पीपीटी पण शेअर करतो तुम्हाला ग्रुपवर. आणि दुसरा कोणता आहे? दिस इज लिंग्वल. अनदर, हिअर इट इज लिंग्वल टॉन्सिल. आणि मग अजून एक असतो तिसऱ्या प्रकारचा, तो सिंगल आहे, तो पेअर मध्ये नाही आता, आणि इट इज कॉल्ड एज फॅरेंजियल. तर हा आपण या ठिकाणी बघतोय, इट इज फॅरेंजियल टॉन्सिल, ॲडेनॉइड. आणि हा कसा आहे आता? सिंगल. सो 2 पेअर मध्ये असतात, पॅलेटाईन आणि लिंग्वल. हे एक्स्ट्रा नॉलेज आहे तुम्हाला आणि माहित पाहिजे, कारण तुम्ही यू आर प्रिपेरिंग फॉर द नीट. सो 3 वेगवेगळ्या प्रकारचे टॉन्सिल आपल्या बॉडीमध्ये, लिम्फॉइड ऑर्गन, इम्युनिटी सिस्टीमचा पार्ट आहे. आणि यस, हिअर वी कॅन से पॅलेटाईन आणि लिंग्वल कसे आहेत? पेअर्स मध्ये. आणि सिंगल कोणता असतो? फॅरेंजियल. सो आय होप आता तुम्हाला दोन्ही पार्ट क्लिअर झाले. रायनोप्लास्टी म्हणजे काय, ऍज वेल एज टॉन्सिल म्हणजे काय, ते तुम्हाला समजलं. तुम्हाला फाइंड आउट करण्याची पण गरज नाही, ऍटलिस्ट पण एवढं मी फाइंड आउट करून दिलं तुम्हाला, तेवढं बघा, रीड करा. आता डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? सो काव्याने सांगितलं तुम्हाला रायनोप्लास्टी काय, बरोबर है ना? हाऊ मेनी पेअर्स ऑफ टॉन्सिल डू वी हॅव? तर त्याचा आन्सर काय येईल? 2. 3 प्रकारच्या या ठिकाणी टॉन्सिल्स आहेत. तर तुम्हाला फक्त पेअर विचारलंय, तर पेअर साठी काही आन्सर येईल. मग त्याचं आपण परत प्रिव्हियस स्लाइड वर जाऊ. तर पेअर साठी याचा आन्सर काय येईल? पॅलेंडाईल आणि लिंग्वल 2च प्रकारचे पेअर्स आहेत. तिसरं त्याचा आन्सर नाही येणार, पॅरेंजियल सिंगल आहे. तर तो तुम्हाला माहित घ्या फक्त एक्स्ट्रा नॉलेज साठी. पण 2च प्रकारचे या ठिकाणी पेअर्स आहेत. पेअर्स विचारलेत, मग पॅलेंडाईन आणि लिंग्वल, हे एवढंच आन्सर आहे, बरोबर. सो आय होप इट इज क्लिअर टू यू. नाउ नेक्स्ट आपण आता या ठिकाणी मूव्ह करू. आता काव्याला विचारलं तुम्ही रायनोप्लास्टी बद्दल, आता श्रेयसला विचारा. श्रेयस बघा काय सांगतो. विचारा श्रेयसला. श्रेयस चोक्ड व्हाईल इटिंग डिनर. श्रेयस जेवण करत होता आणि मग त्याला ठसका लागला, बरोबर. हाऊ कॅन यू हेल्प हिम? मग तुम्ही त्याला कसं मदत करणार? श्रेयसला त्याला विचारा, आम्ही कशी मदत करायची तुम्हाला. व्हॉट इज द इमिडिएट हेल्प दॅट कॅन बी गिव्हन टू द हिम? या क्वेश्चनचा आन्सर मी देतो. नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. पुढचा जो क्वेश्चन येईल, बरोबर, डू यू नो मध्ये, त्याचा आन्सर तुम्हाला करायचं ना. सो श्रेयस चोक्ड व्हाईल इटिंग डिनर. त्याला ठसका लागला, तो चोक झाला पूर्ण. मग तुम्ही त्याला कशी मदत करणार? तर त्याच्या पाठीवरून जरा हात फिरवा, बरोबर. इफ चोकिंग इज माइल्ड, है ना, सो वी कॅन आस्क हिम टू कफ अँड रिमूव्ह द ऑब्स्ट्रक्शन. त्याला आपण म्हणू पाठीवरून थोडासा हात फिरवा, मारू नका, बरोबर, थोडा हात फिरवा फक्त, बघा. नाही तर मारायला त्याला जोरात दुखा, जोरात असं करू नका, पंच नका करू त्याला. सो फक्त थोडा हात फिरवा पाठीवर आणि त्याला म्हणा थोडस कफ कर, खोकला काढ. म्हणजे काय होऊन गेलेलं असतं, कधी कधी या ठिकाणी एपिग्लॉटिस प्रॉपर क्लोज झालेला नसतो आणि फूड पार्टिकल उसोफेगस मध्ये जाण्याच्या ऐवजी ट्रॅकियामध्ये एंटर करतो. अँड दॅट्स वाय हिअर वी कॅन से खाता खाता ठसका लागतो. बऱ्याच वेळेस होतं, आपल्यासोबत पण होतं. डिनर काय लंच करतानाही होऊ शकतं. तर मग अशा वेळेस काय करायचं, बरोबर. तर यस, पाठीवर थोडा हात फिरवा आणि त्याला थोडा खोकला काढायला सांगा. म्हणजे जेणेकरून जो पार्ट गेलेला असेल ट्रॅकियामधून, फूड पार्टिकल, तो निघून जाईल, एक्सपेल होईल आणि तो कुठे येईल? या ठिकाणी श्वासनलिकेत. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ ब्लॉकेज, इफ इट इज मेजर 1, तर मग तुम्हाला मेडिकल असिस्टंट घ्यावा लागेल, बरोबर. हेल्पलाईनवर कॉल करा, डॉक्टरकडे जा, बरोबर. जर मेजर चोकिंग असेल, जास्तच या ठिकाणी प्रॉब्लेम असेल, तर मग घरी तर पाठीवर हात फिरवत नका बसू. माइल्ड असेल, एकदा खोकायला सांगा,
ठीक झालं ओके, नाही तर मग त्याला लगेच डॉक्टरकडे घेऊ. आणि फ्युचरमध्ये जर आता तुम्हीच डॉक्टर बनतील है ना. आता हा दुसरा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. व्हॉट इज द रोल ऑफ एपिग्लॉटिस? एपिग्लॉटिसचा काय रोल आहे तुम्ही सांगा. व्हॉट इज द रोल ऑफ एपिग्लॉटिस? त्याचं फंक्शन सांगायचं, रोल सांगायचं. येस करेक्ट आहे परेश, व्हेरी वेल सेड. सायली करेक्ट आहे, मयंक करेक्ट आहे. येस व्हेरी वेल सेड सायली, देन अजिंक्य, देन मयंक करेक्ट आहे. तर एपिग्लॉटिस सगळ्यांना माहिती आहे, प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इनटू ट्रॅकिया. तर इथे तुम्हाला त्याची इमेज पण दाखवलेली आहे. दिस इज युअर एपिग्लॉटिस है ना, इथे त्याला नाव पण दिलं एपिग्लॉटिसला. सो यू कॅन अंडरस्टँड दिस इमेज व्हेरी वेल. येस दिस इज एपिग्लॉटिस. हा जो पार्ट आहे एवढा, हा एपिग्लॉटिस आहे पूर्ण. तर हा ग्लॉटिसला काय करतोय, बंद करतोय. सो द ओपनिंग ऑफ द ट्रॅकिया और विंड पाइप इज गार्डेड बाय द लीफ लाइक फ्लॅप कॉल्ड एज एपिग्लॉटिस. तर हा एक लीफ लाइक फ्लॅप आहे आणि याला आपण काय म्हणतो, एपिग्लॉटिस. तर हा आता क्लोज झाला बघा एपिग्लॉटिस, आणि त्याच्यामुळे फूड पार्टिकल जो आहे तो इकडे न येता फूड पार्टिकल बरोबर कुठे गेला, तर या ठिकाणी अन्ननलिकेत गेला. सो दॅट इज ड्यू टू हियर वी कॅन से एपिग्लॉटिस व्हिच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू ट्रॅकिया. आय होप इट इज गेट क्लिअर टू यू. नेक्स्ट आपला ऑर्गन आहे या ठिकाणी ब्रॉन्काय. सो नेक्स्ट ऑर्गन आता या ठिकाणी आपण डिस्कस करतोय कोणता आहे. येस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, ब्रॉन्काय. क्लिअर. So when we talk about here, we can say bronchi, the trachea divides into right and then left primary bronchi as it reaches the middle of the thoracic cavity. बरोबर. The trachea divides into right and then left primary bronchi as it reaches the middle of the thoracic cavity. तर तुम्ही आता बघू शकता हा आपला कोणता होता पार्ट. येस हियर इट इज, मी डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवतोय ऑलरेडी व्हाईट मध्ये. इट इज ट्रॅकिया. आता हा ट्रॅकिया डिवाइड होतोय, कशामध्ये डिवाइड होतोय. यस हियर वी कॅन से दॅट इज प्रायमरी ब्रॉन्काय है ना. म्हणजे प्रायमरी का म्हटलं याला, कारण ही पहिली ओपनिंग आहे म्हणून प्रायमरी. मग आता ऑब्विसली सेकंडरी पण असेल, बरोबर आहे. पुढे सेकंडरी है ना, ह्या सेकंडरी झाल्या, मग पुढे टर्शरी, क्वाटर्नरी. सो जे असे डिव्हिजन होत चालेल. सो दिस इज द प्रायमरी ब्रॉन्काय, बरोबर. So the trachea divides into right and left primary bronchi as it reaches the middle of the thoracic cavity. The bronchi are supported internally by C-shaped incomplete rings of the cartilage. तर आता या ब्रॉन्कायवर पण C-shaped rings आहेत, कार्टिलेजच्या रिंग्स आहेत, आणि त्या पण काय करतात, कोलॅप्सिंग त्याच्या प्रिव्हेंट करतील ब्रॉन्कायचं. ब्रॉन्कायमध्ये जर एअर नसते तर ते कोलॅप्स व्हायला नको. द प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड टू फॉर्म सेकंडरी अँड फर्दर टर्शरी ब्रॉन्काय which lead into terminal bronchioles ending with alveoli. आणि फायनली या ठिकाणी जे प्रायमरी ब्रॉन्काय आहे ते पुढे डिवाइड होतील सेकंडरी ब्रॉन्काय मध्ये, टर्शरी ब्रॉन्काय मध्ये, टर्मिनल ब्रॉन्काय मध्ये, आणि टर्मिनल ब्रॉन्क्योल्सला पुढे या ठिकाणी कोण अटॅच असेल, दॅट इज अल्वेओलाई. क्लिअर. मी तुम्हाला डायग्राम काढून अजून या ठिकाणी व्हाईट बोर्डवर क्लिअर करतो हा पॉईंट, बरोबर. वी आर टॉकिंग अबाउट ब्रॉन्काय. सर एवढं तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅकियाबद्दल. आता आपण येऊ ब्रॉन्कायवर. यस. सो परत मी या ठिकाणी काढतोय. सर आता ट्रॅकिया झाला, सरळ असतो बरं तो, ठीक आहे. या सी शेप रिंग यांच्यामध्ये सिलिया आहे, म्युकस आहे, तुम्हाला सिक्रेट होत असतो माहिती आहे ना. सो आता एवढं तर तुम्हाला ट्रॅकिया समजला. आता आपण पुढे बघतोय. सो ट्रॅकिया आता डिवाइड होईल 2 ब्रांचेस मध्ये, आणि या 2 ब्रांचेसला मिळून आपण या ठिकाणी काय नाव देतो, इट इज कॉल्ड एज ब्रॉन्काय. जर सिंगल असेल, बरोबर, सिंगल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रॉन्कस. एक असेल तर त्याला काय म्हणतो, ब्रॉन्कस, आणि 2 असेल तर ब्रॉन्काय. आणि यांना आपण काय म्हणतो, प्रायमरी ब्रॉन्काय. यांना आपण काय म्हटलं, प्रायमरी ब्रॉन्काय. सो प्रायमरी ब्रॉन्काय आता पुढे या ठिकाणी डिवाइड करतील कशामध्ये, बघा आता यांनी डिवाइड केलंय. मग यांचं काय नाव होईल, सेकंडरी ब्रॉन्काय. आता हे लंग्स मध्ये होईल, बरोबर. सेकंडरी ब्रॉन्काय परत डिवाइड करतील कशामध्ये, टर्शरी मध्ये. टर्शरी परत डिवाइड करतील कशामध्ये, टर्मिनल मध्ये. आणि टर्मिनल जे ब्रॉन्क्युल्स आहेत त्यांना या ठिकाणी कोण अटॅच असेल, तर असे या ठिकाणी बलून असतील, भरपूर बलून लाईक स्ट्रक्चर, त्यांना आपण काय म्हणतो, अल्वेओलाई. तर यायचं आपल्याला त्या पॉईंटवर, तो पॉईंट पण आपण या ठिकाणी डिस्कस करू. पण पहिले ब्रॉन्काय समजून घ्या. सो हे प्रायमरी ब्रॉन्काय आहे, हे सेकंडरी ब्रॉन्काय आहे, हे टर्शरी ब्रॉन्काय आहेत, बरोबर. आणि टर्शरी ब्रॉन्काय परत कशामध्ये डिवाइड होतात पुढे, टर्मिनल ब्रॉन्काय, क्वाटर्नरी म्हणा किंवा टर्मिनल ब्रॉन्क्युल्स म्हणा, ओके. आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल्सला कोण अटॅच आहेत, तर अल्वेओलाई, खूप सारे अल्वेओलाई, बरोबर. एवढं क्लिअर झालं. आणि हे सगळं कुठे होते, तर यस इथे असणार आहे राईट लंग, आणि हा कोणता असणार आहे, लेफ्ट लंग. आपल्याला माहित आहे राईट लंग
इट इज बिगर ऍज कम्पेअर टू लेफ्ट लंग. आणि लेफ्ट लंग मध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट असते, अशी कार्डियक नॉच, थोडासा खड्डा असतो, याला कार्डियक नॉच म्हणतो आपण. येऊ त्या पॉइंटवर. पण सध्या आपण काय डिस्कस करतोय, ब्रॉन्काय. पहिले ब्रॉन्काय समजू. आणि यांच्यामधली जी स्पेस असते, दोन लंग्स मधली जी स्पेस असते, त्यांना मी काय नाव दिलं होतं, कोण सांगेल? व्हॉट इज द नेम ऑफ दॅट स्पेस? सो हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? मीडियास्टिनम. तर एक्झॅक्टली मिडलला आपला हार्ट, असं राईट साईडला लेफ्ट साईडला नाही आहे ना. सो हार्ट या ठिकाणी काय करतो, इट इज जस्ट पंपिंग ऑर्गन, इलेक्ट्रिक मोटार. आपण नेक्स्ट या चॅप्टर मध्ये जो पार्ट बी आहे त्याच्यामध्ये डिस्कस करायचं आहे आपल्याला हार्ट बद्दल. सो एकदम मिडलला आहे, मीडियास्टिनम मध्ये, दॅट इज द लोकेशन ऑफ हार्ट. सो इकडे तिकडे नाही जायचं कुठेच, इट इज जस्ट इन मिडल, स्पेस बिटवीन द टू लंग्स, ज्याला आपण काय म्हणतो मीडियास्टिनम, तिथे आपला हार्ट प्रेझेंट. सो आपण या ठिकाणी बोलतोय ब्रॉन्काय बद्दल. येस, द प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड टू फ्रॉम द सेकंडरी अँड देन टर्शरी ब्रॉन्काय विच लीड इन टू द टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंडिंग विथ द अल्वेओल. सो आय होप इट इज गेट क्लिअर टू यू. आणि आता नेक्स्ट पार्ट या ठिकाणी कोणता आहे, लंग्स. सो आज आपण लंग्स बघून आपला या ठिकाणी काय करू, चॅप्टर या ठिकाणी आजचं लेक्चर या ठिकाणी फिनिश करू. आणि उद्यापासून मी तुम्हाला शेड्यूल प्रोव्हाइड करतोय की डीपीएस आणि या ठिकाणी कोणत्या चॅप्टरवर असेल 11th वगैरे कोणत्या डेटला. सो थोडंसं रीड करून यायचं आहे ते. सो नाउ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट लंग्स. दीज आर द मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स ऑफ ह्युमन. सगळ्यात महत्वाचे आता बघतोय आपण कोविड्स मध्ये जी डेथ होते, बॅड कंडिशन मध्ये एंटर करताय, तर लंग्स मध्ये पाणी जमा होत आहे, म्युकस जमा होत आहे ना. तर पहिले आपण लंग्सची नॉर्मल अॅनाटॉमी समजून घेऊ, मग एक्झॅक्टली काय होतंय, पाणी कुठे जमा होतंय ते आपण बघू. सो दीज आर द मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स ऑफ ह्युमन. कोणते आपण या ठिकाणी बोलतोय लंग्स बद्दल, है ना. वन पेअर ऑफ स्पॉन्जी अँड इलास्टिक लंग्स आर प्रेझेंट इन द थोरॅसिक कॅव्हिटी. तर वन पेअर म्हणजे टोटल किती, 2 लंग्स आहेत. आणि स्पॉन्जी आतून या ठिकाणी कसे आहेत, पोकळ आहेत बिलकुल, है ना, एम्प्टी आहेत बिलकुल आतून. सो दे आर स्पॉन्जी अँड इलास्टिक लंग्स आहेत, म्हणजे दे कॅन कन्स्ट्रिक्ट आणि दे कॅन हिअर वी कॅन रिलॅक्स. जेव्हा हवा त्यांच्या आतमध्ये भरल्या जाईल लंग्स मध्ये तेव्हा ते रिलॅक्स करतील, आणि जेव्हा त्यांच्यावर प्रेशर येईल तेव्हा जे कन्स्ट्रिक्ट करतील तेव्हा त्या हवा बाहेर काढतील. सो इलास्टिसिटी त्यांच्यामध्ये, दे आर इलास्टिक इन नेचर. Each lung is enclosed and protected by double pleural membrane. आता सपोज आपण एक लंग्स म्हटला, हा लंग्स आहे. आता या लंग्स वर डबल कव्हरिंग आहे, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. सो ही एक बाहेरची लेअर असते आणि एक आतली लेअर असते. सो डबल कव्हरिंग आहे. सो बाहेरची लेअर नेहमी काय म्हणतो आपण त्याला, परायटल. बघा एवढं ध्यानात ठेवा, परायटल हा शब्द आला ना कधी, त्याचा मिनिंग काय असतो, आउटर. त्याचा मिनिंग काय असतो, एक्सटर्नल. सो परायटल मीन्स एक्सटर्नल. समजतंय? परायटल शब्द जेव्हा आपण आला ना, परायटल या ठिकाणी त्याचा मिनिंग काय, एक्सटर्नल. आणि दुसरा कोणता आहे, दॅट इज विसरल. विसरल म्हणजे इनर. तर ही लेअर कोणती असणार आहे, विसरल. बघा तुम्हाला व्हाईट बोर्ड वर सांगतो. सो आता लंग्स असतात, राईट लंग मोठा आहे, लेफ्ट लंग मोठा आहे, ते आपल्याला माहिती आहे ना. पण आता आपण जर हा म्हटला एक लंग्स आहे सपोज, इकडे दुसरा लंग्स असेल, ठीक आहे, छोटा मोठा ते बघू आपण. तर याच्यावर एक कव्हरिंग आहे, 2 कव्हरिंग असतात, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, है ना. अशी कव्हरिंग आहे, प्रोटेक्शन कव्हरिंग. आणि मग ही आउटर साठी कोणता शब्द वापरतो आपण नेहमी, परायटल. परायटल लेअर. आणि जो इनर असतो त्यासाठी कोणता नेहमी शब्द वापरतो आपण, विसरल. तर हा शब्द कधी आला ना, विसरल. विसरल म्हणजे इनर, हे कधीच विसरायचं नाही. आणि परायटल म्हणजे आउटर. आता हार्टवर पण कव्हरिंग आहे, आउटर कव्हरिंग कोणती असेल हार्टवर, परायटल. इनर कव्हरिंग कोणती असेल, विसरल. आणि आता या 2 कव्हरिंग मध्ये एक स्पेस आहे, इथे तुम्हाला स्पेस दिसते. तर या स्पेसला आपण या ठिकाणी काय म्हणतो, प्लुरल स्पेस. याला काय म्हणतो, प्लुरल स्पेस. प्लुरल स्पेस. प्लुरल स्पेस म्हणजे स्पेस बिटवीन दी परायटल अँड विसरल लेअर. आणि प्लुरल स्पेस मध्ये जे फ्लुइड आहे त्याला आपण या ठिकाणी, याच्यामध्ये फ्लुइड आहे, आता कोणतं फ्लुइड आहे, एक लिक्विड आहे, याला आपण काय म्हणतो, प्लुरल फ्लुइड. जवळजवळ 50 ml असतो ते प्लुरल फ्लुइड. याला काय म्हणतो आपण, प्लुरल फ्लुइड. आणि प्लुरल फ्लुइडचं काम काय, तर या ठिकाणी शॉक ऍब्झॉर्ब. याचं मेन फंक्शन काय आहे, शॉक ऍब्झॉर्ब करत. जस्ट इमॅजिन करा, बरोबर, सपोज तुम्ही खेळता खेळता क्रिकेट खेळता क्रिकेट बॉल असेल किंवा फुटबॉल खेळता फुटबॉल असेल, जोरात तुमच्या पाठीमागे लागला किंवा चेस्ट रिजन मध्ये लागला, बरोबर. तर ठीक आहे, आपलं प्रोटेक्शन आहे थोरॅसिक केजचं, पण त्याच्या आतमध्ये सुद्धा लंग्सला झटका पोहोचू शकतो ना. तर मग हा शॉक ऍब्झॉर्ब करून घेणं, शॉक म्हणजे इलेक्ट्रिक शॉक नाहीये, तर हा जो झटका आहे, झटका जो ऍब्झॉर्ब करून घेणं, हे काम कोण करतो, प्लुरल फ्लुइड, है ना. सिंपल एक एक्झाम्पल घ्या.
मी जर छडी मारली तुमच्या हातावर तर जोरात लागेल, पण तुमच्या हातावर जर मी एक पाण्याचा जग ठेवला आणि त्या पाण्याच्या जगवर छडी मारली, तुमच्या हाताला लागणार आहे का? अजिबात नाही, कारण जेवढा आपण जो शॉक आहे तो कोण ऍब्झॉर्ब करून गेला लिक्विड मध्ये ती प्रॉपर्टी असते. आणि त्याच्यामुळे इथे एक स्पेस आहे आणि या स्पेस मध्ये बरोबर हे जे लिक्विड आहे हे शॉक ऍब्झॉर्बर आहे ऍज वेल ऍज लंग्स काय करत असतात, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स. तर यांच्यामध्ये घर्षण पण होऊ शकतं मेम्ब्रेन्स मध्ये. जर यांच्यामध्ये फ्लुइड नसतं तर यांच्यामध्ये फ्रिक्शन झालं असतं, तर रिड्यूस द फ्रिक्शन. सेकंड या ठिकाणी याचं फंक्शन काय, इट गोइंग टू रिड्यूस द फ्रिक्शन. सो फ्रिक्शन रिड्यूस करेल. आता आपण लंग्सवर येऊ. हा राईट लंग आहे आणि हा लेफ्ट लंग आहे. तर मोठा कोणता असतो, राईट. आपल्याला माहिती आहे मोठा भाऊ यांच्यामध्ये बिग ब्रदर कोण आहे, सो बिग ब्रदर इज राईट लंग. आणि छोटा भाऊ कोण आहे, लाडाचा भाऊ कोण आहे, तर लेफ्ट लंग. आणि हा जो राईट लंग आहे याला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. सो असे 3 पार्ट असतात त्याचे, है ना. हा अप्पर पार्ट एक, हा दुसरा आणि हा तिसरा. आणि याला आपण फक्त 2च पार्ट मध्ये डिवाइड करतो, हा 1 आणि हा 2. बरोबर. सो MBBS ला पुढे असे प्रॅक्टिकल्स होतात. तुम्हाला सांगतात तिथे मॉर्टरी रूम मध्ये जा, जिथे डेड बॉडी ठेवलेले असतात, ऑर्गन ठेवलेले असतात, तिथे जा आणि लंग्स घेऊन या, राईट लंग घेऊन या. तर मग दोघांमध्ये जो मोठा आहे आणि त्याच्यामध्ये जे 3 चेंबर्स दिसत आहे तुम्हाला, तर तो राईट आहे, तो घेऊन यायचा, है ना. 2 चेंबर वाला तिथेच राहू द्यायचा. बरोबर. जो छोटा आहे तिथेच राहू द्यायचा. तर हे अंडरस्टँड करा, कारण तुम्ही फ्युचर डॉक्टर आहात. सो यू शुड नो अबाउट द ऑर्गन्स, है ना. तर यस, आपण डिस्कस करतोय पुढे बिटवीन द 2 प्लुरा, म्हणजे दोन्ही लेअर मध्ये. आउटर कोणती होती आपली लेअर, परत एकदा सांगा मला. आउटर लेअर परायटल आणि इनर लेअर कोणती होती, मेसेज करा. इनर लेअरला मेसेज करा. इनर लेअर कोणती असते, इट इज विसरल. करेक्ट आहे. सो बिटवीन द 2 प्लुरा आपण या ठिकाणी म्हणतो एक लुब्रिकेटिंग फ्लुइड आहे आणि याला आपण काय म्हणतो, प्लुरल फ्लुइड. बरोबर. सो जवळजवळ 50 ml असतो याचं प्लुरल फ्लुइड इज देअर. आणि हे प्लुरल फ्लुइड जे आहे शॉक ऍब्झॉर्बर आहे, लुब्रिकेटिंग आहे, फ्रिक्शन प्रिव्हेंट करेल. इट इज सिक्रेटेड बाय द मेम्ब्रेन्स. या दोन्ही मेम्ब्रेन त्याला सिक्रेट करतात. बरोबर. परायटल आणि विसरल. द राईट लंग इज लार्जर. मोठा भाऊ आहे राईट लंग आणि डिवायडेड इंटू 3 लोब्स. 3 लोब्स मध्ये त्याला आपण डिवाइड करतोय. हिअर यू कॅन सी द अॅनाटॉमी, है ना. तर बघा, हा एक लोब आहे इथे, हा एक लोब झाला, हा दुसरा लोब झाला आणि हा तिसरा लोब झाला. पण इथे असं नाहीये, हा एक लोब झाला आणि हा दुसरा लोब. बरोबर. सो 3 लोब मध्ये आपण याला डिवाइड करतोय, राईटला आणि लेफ्टला काय 2च लोब मध्ये. आणि हा थोडा छोटा आहे इथे, ही जी भाग आतमध्ये गेलेला आहे हा हार्टमुळे, सो दॅट इज हिअर वी कॅन सी लेफ्ट. त्याच्यामुळे लेफ्ट थोडा छोटा आहे आणि त्याचे 2च चेंबर्स आहेत, 2च लोब्स. Each lobe of the lung has the terminal bronchioles ending in a bunch of air sacs, each with 10 to 12 alveoli. तर लंग्स मध्ये आता कोण आहे, ब्रॉन्क्युल्स आहे, टर्मिनल ब्रॉन्क्युल्स आहे. आणि या टर्मिनल ब्रॉन्क्युल्स, एका टर्मिनल ब्रॉन्क्युल्सला 10 ते 12 अल्वेओलाय असतात आणि असे खूप सारे अल्वेओलाय आहे ना या ठिकाणी आपल्या लंग्स मध्ये. आपल्या लंग्स मधले जर सगळे अल्वेओलाय आपण काढले तर एक टेनिस कोर्ट है ना, 750 मीटरचं. बरोबर. टेनिस कोर्ट एवढा त्याचा सरफेस एरिया येईल. बरोबर. टेनिस कोर्ट भरून जाईल एवढ्या अल्वेओलाय तुमच्या या ठिकाणी लंग्स मध्ये भरलेलं आहे. टर्मिनल ब्रॉन्क्युल्सला अटॅच आहे 10 ते 12. आणि अशा प्रकारे आपण लंग्स पण आता या ठिकाणी डिस्कस करू. आता 1-2 आपले पार्ट बाकी, अल्वेओलाय आणि डायफ्राम, ते आता आपण उद्या बघू आणि याच्यावर क्विज पण उद्या घेऊ. बरोबर. आज थोडं लवकर फिनिश करतोय आम्ही क्लास. बरोबर. बोला, काय डाऊट असतील तुमचे, काय क्वेश्चन्स असतील, सो यू कॅन आस्क. इथपर्यंत काय नाही समजलं विचारा. उद्यापासून शेड्यूल होऊन जाईल तुमचा आणि DPS आणि कहोत सुरू होऊन जाईल. बोला, काय डाऊट आहे. येस. सो आपण या ठिकाणी बघतोय की 25 सेंटीमीटर इज द लेंथ. मयांक विचारतोय लेंथ किती असते, तर इट इज जस्ट 25 सेंटीमीटर. 24 ते 25 सेंटीमीटर लेंथ असते लंग्सची.
आणि हे चेंबर्स विजिबल आहे का? येस, दे आर विजिबल. दे आर अरेंज, प्रॉपरली अरेंज, आणि त्याच्यामध्ये हवा भरल्या जाते आणि मग नंतर निघते है ना. सो दे आर प्रॉपरली अरेंज. एका टर्मिनल ब्रांचेसला आपण बघतो अल्वेओलायला है ना, असे 10 ते 12 अरेंज केलेले असतात, बरोबर. एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक, आणि त्यांच्यावर दुसरी सॅक असते आणि त्यांच्यावर प्रेशर असतं ना, एकमेकांवर या ठिकाणी ते अटॅच असतात. सो दॅट इज द ब्युटी ऑफ अवर हिअर इंटरनल स्ट्रक्चर. बघा इथे तुम्हाला दाखवलंय अल्वेओलाय. आपण डिस्कस करू उद्या अल्वेओलाय, तेव्हा तुम्हाला डिटेल्स समजेल. त्यांच्यामध्ये ब्लड वेसल्स पण आहे, ते सगळं उद्या क्लिअर होईल. येस, काय डाऊट आहे तर मग एंड करतोय मी आजचं लेक्चर. आय एम गोइंग टू एंड. येस येस, ब्रॉन्क्युल्स म्हणजे ब्रांचिंग है ना, ब्रॉन्कायच्या प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. टर्शरीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्याला आपण काय म्हणतो? ब्रॉन्क्युल्स. हिअर वी आर गोइंग टू से इट इज ब्रॉन्क्युल्स. सो ब्रॉन्कियल्स म्हणजे आपण म्हणतो ब्रांचिंग ऑफ दी टर्शरी ब्रॉन्काय. अच्छा, धनराज सरांचा फिजिक्सचा क्लास आहे का 3 ते 4? यस, 3 ते 4च या ठिकाणी. 4लाच पाहिजे का तुम्हाला टाइम? असं कोण कोण आहे अजून की ज्यांचा बाकीच्या ठिकाणी काही क्लास वगैरे आहे? मी बोलतो सरांशी, तुमचा टाइम थोडासा चेंज करायला लावतो, काय प्रॉब्लेम. किती जणांचा प्रॉब्लेम आहे असा? यस, असा किती जणांचा टाइम आहे? 3:30ला कनेक्ट करायला किती जणांचा प्रॉब्लेम आहे? कॅन यू मेसेज, कॅन यू रिप्लाय? 3:30ला जर आपण टाइम ठेवला तर किती जणांचा प्रॉब्लेम आहे? नंदिनी, तुझा पण प्रॉब्लेम आहे का? कोणता क्लास आहे तुझा? मला मेसेज करा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, मग आपण फायनल करू. काय, चला एंड करतोय. बाय टू ऑल. नाही नाही नाही, एकदा चेंज केलं सर्जरीमुळे की चेंज होईल. इट इज परमनंट. इट इज नॉट गोइंग टू अगेन हिअर वी कॅन से इनिशियल फेस नाही पडणार आपल्याला. एकदा चेंज केलं, कधी कधी खराब पण होऊन जातं. इट गोज रॉंग जर सर्जरी प्रॉपर नाही आली तर. सो स्किलफुल पर्सन इज रिक्वायर्ड.